रामकथा ही जीवाची व्याथा दूर करणारी कथा आहे आणि म्हणून रामकथा ऐकावं. कथा परिसता रामायण पूर्वज उधरतील जना, पूर्वजांचे नवल कोण महापापी उद्धरते. म्हणून मायबाप हो, तुमचं आमचं भाग्य आहे या पवित्र नगरीमध्ये ही रामकथा असणारी चालू आहे. तुम्हा आम्हाला ही कथा मिळू लागलेली आहे आणि म्हणून हा 26वा अध्याय आणि 26व्या अध्यायातली सेवा मायबाप हो. अंगद रावणाच्या सभेमध्ये गेलेला आहे आणि रावणाला शिष्टाई करत आहे. रावणासोबत रावणाला असणारं त्या ठिकाणी अंगद बोलू लागलेला आहे. रावणा, बारकाईनं चिंतन कर आहे. या जन्माला आल्यावर बरं काय, जेणेकरून आपली मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कारण या जन्माला आल्यावर मायबाप हो, जर आम्ही असं कार्य केल्या तर जेणेकरून आपलं असणारं कार्य या जगामध्ये शिल्लक असलं पाहिजे. कारण कीर्ती असणारी शिल्लक असली पाहिजे. माणसाचा देह अनमोल आहे महाराज, आणि या अनमोल देहामध्ये जन्माला आल्यावर इथं काहीतरी जगामध्ये आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. काहीतरी दिवस गावातले लोक किंवा आपल्या जिल्ह्यातले लोक किंवा आपल्या या महाराष्ट्रातले लोक आपलं असणारं नाव घ्यावावं बरं काय. म्हणून म्हणलंय मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणून रावणा, अशा प्रकारचं कार्य कर जेणेकरून तुझं नाव असणारं सात्विक वर्तीचं पाठीमागं शिल्लक राहील. असा असणारा अंगदवीर रावणाला बोलू लागलेला आहे. विवेक सदबुद्धीच्या बळे, दुर्बुद्धी त्याजावे कुशळे. संत संगती रसाळे, वचन हृदये धरावे. जगाच्या कल्याणी संताच्या विभूती देह कर्तव्य ते परोपकारे. अंगदाचा विषय असा झालेला आहे महाराज. अंगदानं त्या रावणाला असणारं विवेक ज्ञान असणारं सांगू लागलेलं आहे. आणि विवेक नावाच्या बुद्धीचा वापर कर रावणा. आणि विवेक नावाच्या बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी काय कर म्हणलंय महाराज, दुर्बुद्धी त्याजावे कुशळे. बरं काय, दुर्बुद्धीचा छेद कर. आणि मग विवेक नावाची वस्तू कोणाकडे मिळते मायबाप हो, संताच्या संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपते येणे पंथे. आणि म्हणून रावणा तू काय कर, तर संताची संगत धर आणि संताची संगत धरून दुर्बुद्धीचा असणारा त्याग कर. विवेक नावाची दोरी हातात धर. अशा प्रकारचा अंगदवीर रावणाला असणारं सांगू लागलेला आहे. कोणाचे हेळन न करावे, दुष्ट वचन न बोलावे. पराचे गुण जाणवणे बरवे, परोपकार करावा. अंगदवीर असणारा त्या ठिकाणी रावणाला नीतिमत्ता सांगत आहे. रावणाला असणारं शिष्टाई करत आहे. आणि शिष्टाई करते वेळेस कोणाचे हेळन न करावे. मायबाप हो, हे रावणाला सांगालय पण तुमच्या आमच्या करता बरं काय. कथा आम्ही ऐकालात. आणि म्हणून हे जीवन जगते वेळेस आमच्याकडून दुसऱ्याचं हेळण झालं नाही पाहिजे मायबाप हो. आणि दुष्ट वचन न बोलावे. चिंतन करा मायबाप हो, या मनानं कोणाचं हेळण झालं नाही पाहिजे, या वाचानं कोणाचं हेळण झालं नाही पाहिजे. आणि दुष्ट वचन बोलायचं नाही महाराज. कठोर शब्द आपण दुसऱ्याला बोलायचं नाही. जर आम्ही दुष्ट शब्द बोलल्या मायबाप हो तर आमचं पाप वाढेल बरं काय. रावणाला सांगू लागलेलं आहे. रावणाचं निमित्त आहे मायबाप हो, आणि तुमच्या आमचं हित आहे बरं काय. आणि म्हणून दुष्ट वचन न बोलावे. आणि पुढे जाऊन म्हणाले, पराचे गुण जाणून बरवे, परोपकार करावे. दुसऱ्याचा गुण जाणून घ्यावा मायबाप हो, आणि पर उपकार करावं. कारण
पर पीडा ते पाप आणि पर उपकार ते पुण्य शास्त्र तुम्हा आम्हाला सांगते. आणि म्हणून लोकावर त्या ठिकाणी पर पीडा करू नये, पर उपकार करावं रावणा, अशा प्रकारचा अंगदवीर रावणाला सांगू लागलेला आहे. ज्याची वर्तणूक देखोने संतुष्ट होती ब्राह्मणा, ते सदा चिंतिती कल्याणे, तरीच धन्य संसारे. सज्जन माय बापू, रावणाला सांगत आहे रावण ब्रह्मकुळातला आहे माय बापू. आणि म्हणून असणारा ज्याची वर्तणूक बघितल्यावर ब्राह्मण लोकांना अतिशय संतुष्ट होतात, ब्राह्मण लोकांना आनंद होते. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणीतो ब्राह्मण, बरं काय. आणि मग मायबापू अशा प्रकारचं आचरण करावं जेणेकरून हे ब्राह्मण लोक आमच्यावर संतुष्ट झाले पाहिजे, बरं काय. आणि मग ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर काय होते महाराज, तिथं धन्य धन्य ते संसारी. सज्जन हो मायबापू हो, जर आमच्यावर ब्राह्मणाचं असणारा जर त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद झाला तर तो संसारामध्ये धन्य धन्य झाला. कारण शास्त्र असं म्हणते मायबापू, या मृत्यूलोकावर या भूतळावर ब्राह्मण हे भूदेव अशा प्रकारचं वाक्य आहे. ब्राह्मण कोण आहेत तर पृथ्वी तलावरले देव आहेत. आणि म्हणून जेणेकरून असं आचरण करावं की ते ब्राह्मण असणारे आमच्यावर संतुष्ट झाले पाहिजे, असं रावणाला बोलू लागलेला आहे. सर्वभूती जगाना निवासे, यास्तव ना की जे कवनाचा द्वेषे, वर्म स्पर्शाचे शब्द विशेषे, सहसा कोणा न बोलावे. बघा माय बापू, काय अंगदाचा विचार आहे महाराज, किती गोड असणारं अंगद बोलू लागलेले आहे. माय बापू, सर्वभूती जगन्निवास, प्रत्येकाच्या देहामध्ये भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून मायबापू हो, तुकोबारायानं सांगितलेले आहे, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साकर, तसा देहात हो ईश्वर. सज्जन हो मायबापू हो, सर्वभूती भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून असणार यास्तवन करी जाणूनी द्वेष. मायबापू हो, द्वेष असणार कधी त्यांचं करायचं नाही. कुठलाही जीव असो, कोण्याही जीवाचा न घडो मच्छर. कुठल्या जीवाचा मच्छर घडावं का, अजिबात नाही महाराज. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी मायबापू वर्म जाणून शब्द बोलू नये मायबापू. आणि मग त्या ठिकाणी योग्य ते शब्द बोलल्यावर भगवान परमात्मा आमच्यावर संतुष्ट होतात. बरं काय. काम क्रोध मन मत्सर, हे शत्रू घालावे बाहेरे, नाशिवंत जाणवणी शरीर, सारा सारे विचारी जे. सज्जन हो मायबापू, रावणाला सांगू लागलेले आहे, शिष्टाई करत आहे. रावणा, काम क्रोध मद मच्छर दम अहंकार हे शत्रू आहेत आपले, आणि या शत्रूला बाहेर घालावं. बरं काय. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ. बरं काय. आणि म्हणून तू काय कर तर काम क्रोध असणारं त्या ठिकाणी काढून टाक, शत्रूला बाहेर काढ. कारण हे नाशिवंत शरीर आहे महाराज. मामा, या शरीराला एकदा जर शरीरातला आत्मा निघून गेला तर शरीराला किंमत राहील का महाराज, राहणार नाही. आणि म्हणून देह काळाचे धन कुबेराचे. सज्जन हो मायबापू, सारा सार विचार करा उठा उठी, हृदयी धरा कंठी,
बघाय विठ्ठलाचं नाव असणारं कंठात धरलं पाहिजे. आणि म्हणून मायबाप हो, तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रकारचा विचार करावं. हे सर्व दिसते तेवढं नाचते, आणि मग शाश्वत काय आहे ते म्हणजे भगवंताचं नाव आहे. सकळ सत्कर्माचरणे करावे वेदाधारे करुणा मी करता अभिमाने सोसाये न धरावा. सज्जनो मायबाप अंगदवीर असणारा त्या रावणाला शिष्टाई करत आहे. आणि शिष्टाई करते वेळ सांगू लागलेला आहे मायबाप, सकळ सत्कर्म आचरण. सर्व कार्य कुठलं असलं पाहिजे तर सत्कर्माचं आचरण असलं पाहिजे, देवाचं कार्य असलं पाहिजे, सात्विक वर्तीचं कार्य असलं पाहिजे, जगाच्या कल्याणाचं कार्य तुमच्या आमच्याकडून घडलं पाहिजे मायबापो. कुकर्माचं आचरण आमच्याकडं नाही राहिलं नाही पाहिजे बरं काय. आणि म्हणून पुढे रावणाला सांगू लागलेलं आहे, करावे वेदाध्ययन. वेदाचं अध्ययन करावं रावणा बरं काय. आणि मग त्या ठिकाणी हे सगळं केल्यावर करता मी म्हणू नये. मायबापू हो, कुठलंही कार्य करा पण मी केलो या शब्दाचा उच्चार करायचा नाही. माझ्यामुळं हे कार्य झालंय असं कल्पांती सुद्धा विचार करायचं नाही मायबापू. जर एखाद्यानं विचारलं महाराज तुम्ही समोर आहात तुमच्यामुळे हे कार्य होत आहे, तर त्यांना सांगायचं मायबापू हो की माझ्या गावकऱ्यांचं असणारं हे सगळा हातभार आहे. आणि म्हणून गावातले या कोकलेगाव नगरीतले सर्व लोक असणारे साथ देऊ लागलेले आहेत. म्हणून आपल्या इथं रामायण चालू आहे महाराज. जैसे जळावरी जलज पत्र बाबा परिणा भिजे अनुमात्रे तैशी सत्कर्मे करुणी सर्वत्र न लिंपावे कोठे. सज्जन मायबापो, जळावर असणारं जळपत्र असते, कमळ असते मायबापो, कमळाचं पान असते. किती जरी पूर आला तर ते कमळाच्या पानावर पाणी असते का मामा? ते कुठं आहे? ते पाण्यात आहे मायबापो. तरी पण त्या कमळाच्या पाण्यावर पाणी आलेलं नाही. म्हणून सज्जन हो मायबापो, तुम्ही आम्ही परमार्थ करते वेळेस आपण परमार्थ केलो म्हणून त्या ठिकाणी हे ओझं पाठीवर घ्यायचं नाही बरं काय. आणि म्हणूनच त्या ठिकाणी संसारी असावे आसुनी नसावे. सज्जन हो मायबापो, या संसारामध्ये असावं आणि संसारामध्ये असून नसल्यासारखं राहून त्या भगवंताचं कार्य करावं. केलेले कार्य लोकाला स्वतःच्या मुखानं सांगू नये, त्याचा अभिमान असणारा धरू नये, असं रावणाला अंगदवीर असणारा सांगू लागलेला आहे. मनोजय करणी करोने मती योजावे भगवत भजने जगदाभास मिथ्या मानोने आत्मस्वरूपे रामावे. सज्जनो मायबापो, मनोजय करणी करुणी. करणी हा शब्द आलेला आहे मायबापो. का आलेला आहे? कारण मन ओढाय उडाय उभ्या पिकात लढोरा. मनावर करणी केलं पाहिजे विजय मिळवायचा. मन लय अवघड आहे मामा, मनाला आवरणं शक्य नाही महाराज. आणि म्हणून इथं शब्द टाकलेला आहे मनोजय करणी करुण. मायबापो म्हणजे मनाला आकळणे. मन चंदा तो कटोरी मे गंगा बरं काय. आणि मनोजय करणी करून त्या ठिकाणी काय करावं महाराज, तर या सर्व भगवत भजनामध्ये असणारं त्या मनाला तल्लीन करावं. अखंड भगवंताचं कार्य मनाकडे असलं पाहिजे बरं काय. मनाचा ध्यास भगवान परमात्म्याच्या कार्याला लागला पाहिजे. आणि हा सगळा जगदंबर पसारा मिथ्यामय लटका आहे महाराज, आहे की नाही. मर्गजेळ संसार भ्रांतीचे पडळ आत्माराम शरण आत्माराम शरण बरं काय. आणि म्हणून हे सगळा मर्गजळ संसार कसा आहे? भ्रांती आहे. अशा प्रकारचा विचार करावा आणि मनाला भागवत भक्तीमध्ये घालावं.
परधनाने परदारा येते चित्त न घाले राक्षसेंद्रा सद्भाव धरी जेवरा सद्गुरु वचनी सर्वदा परधन आणि परदारा रावणाला सांगू लागलेले आहे. रावणा नीट ऐक, तुझ्या जर जीवाचं हित करायचं असेल तर तू काय कर, तर परधन आणि परदारा येते चित्त न घाले राक्षस इंद्रिया. राक्षसाचा राजा आहेस आणि म्हणून दुसऱ्याच्या माईकडे बघू नको, दुसऱ्याच्या माईवर नजर टाकू नको आणि दुसऱ्याच्या धनावर चित्त ठेवू नको. बरं काय, चित्ताच्या ठिकाणी आम्ही जर दुसऱ्याच्या माईचा विचार केल्या, चित्ताच्या ठिकाणी आम्ही जर दुसऱ्याच्या धनाचा विचार केल्या तर लय होते मायबापो. बरं काय, चित्त नाही नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे. म्हणून चित्ताचा विषय काय झाला पाहिजे मायबापो, तर भगवान परमात्म्याचा. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी काय करावं मायबापो, सद्भाव धरुणी बरा सद्गुरु वचनी सर्वदा. कारण मायबाप हो पूर्ण भाव असणारा सद्गुरु माऊलीच्या ठिकाणी असला पाहिजे, तरच या जीवाचं हित होते महाराज. कारण हा जीव अज्ञान आहे आणि या जीवाला शुद्ध करण्यासाठी सद्गुरु माऊलीची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे मायबापो. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सज्जन हो, कारण सद्गुरु माऊलीला जर हृदयात ठेवलं किंवा श्री गुरुचे पाय जय हृदय घेऊ सुनी ठाय तय एवढे भाग्य होय उन्मेषासी. बरं काय, आणि म्हणून रावणा तू काय कर, तर सद्गुरु माऊलीला अनन्य भावानं शरण जा. बरं काय, का जा म्हणाले, सद्गुरु सारखा असता पाठीराका इतराची लेखा कोण करी. आणि म्हणून रावणा तू सद्गुरु माऊलीला शरण जाऊन जीवाचा उद्धार कर म्हणाले. बोला, सत्समागमे चित्त ठेवून वा दूर त्यागावे दुर्जने मोतीराम. क्लेश काळे आलिया पूर्णे स्वधर्माचरण न सांडावे. काय ज्ञान देऊ लागलेलं आहे महाराज, फुकटचं ज्ञान आहे. बर काय, एवढं विवेक असणारं ज्ञान मायबाप हो. सत समागमे चित्त ठेवून संताच्या संगतीमध्ये आपलं चित्त असलं पाहिजे मायबाप हो. घार उडे आकाशी चित्त तिचे पिल्ल्यापाशी. बघा, आपलं चित्त कुठं असलं पाहिजे, संताच्या संगतीत. का मायबाप हो, संताच्या संगती मनोमार्ग गती कळावा श्रीपती येणे पंथे. सज्जन हो, भगवान परमात्म्याला जर आपल्यासारखं करायचं असेल तर आमचं असणारं चित्त त्या संताच्या समागमात असलं पाहिजे. आणि मग संताच्या समागमात राहिल्यामुळं दूर तागावे दुर्जन. जे दुर्जन आहेत महाराज, काम क्रोध मद मच्छर दम अहंकार याला दूर त्यागावं. आणि कलेस काळ आलिया पूर्ण स्वधर्माचरण न सोडावे. मायबापू हो, एखादी वेळेस आपण सुखी आहोत, सुखामध्ये आपण देवाचं चिंतन करायला, संताचं असणारी सेवा करायला, पण दुःख आला तर त्या ठिकाणी मायबापू हो आपला स्वधर्म सोडू नये. बारकाईनं चिंतन करा महाराज. आपला जो धर्म आहे त्या धर्माचं आपण पालन करावं. मी कोण आहे, माझा काय अधिकार आहे आणि माझं काय कर्तव्य आहे हे क्लेश काळामध्ये सुद्धा विसरू नये. बरं काय मायबापू, आणि त्या पद्धतीनं आपलं आचरण करावं. रावणा यथा न्याय राज्य करे दुष्टती तुके आदे संहारे.
मग सत भजन अवरात्रे तनु आपुली जिजबावे. सज्जनो मायबापो, रावणाला असणार त्या अंगदवीरानं सांगू लागलेलं आहे, येता न्याय राज्य करी, न्यायीचं राज्य कर, नीतिमताचं राज्य कर. बरं काय, न्याय नीती सोडून बाजूला जाऊ नको राजा. दुष्ट तितुके आदी संवारी, आपल्या राज्यामध्ये दुष्ट लोक असले तर त्याचा संवार कर. अगोदर आपल्या देहातले दुष्टाचा संवार कर आणि नंतर आपल्या राज्यातल्या लोकांचा दुष्ट लोकांचा संवार कर. बघा मायबापो, नीतिमताचं असणारं सांगू लागलेले आहे. आणि पुढे जाऊन म्हणाले मायबापो, तर जवळ असणारं त्या ठिकाणी मायबापो सदभजनी अवरात्र अखंड तनू. बरं काय, तनू म्हणजे शरीर. मायबापो हो, भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये शरीर झिजलं पाहिजे. पायी तीर्थयात्रा घडो, देह संतादारी पडो. आपल्या या देहानं पायी तीर्थयात्रा करावं, या देहानं पर उपकार करावं आणि या देहानं असणारं लोकांचं कल्याण करावं. अशा प्रकारचं रावणाला हा अंगदवीर सांगू लागलेला आहे. श्यामा मावू परते दया क्षमा तितिक्षा शांती, ह्या जवळी रक्षाव्या नृपते अहोरात्र प्रीतीने. सज्जनो मायबापो, रावणाला सांगू लागलेला आहे, रावण तू काय कर, शम दम उपरती. बर काय, जवळ ठेव. मायबापो, क्षम नावाची वस्तू, दम नावाची वस्तू, उपरती नावाची वस्तू, दया क्षमा तितिक्षा शांती. बर काय, ह्या गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजे. म्हणूनच म्हणले महाराज, दया क्षमा शांती तेथे देवाचे वसते. देव कुठे आहे महाराज? ज्याच्या अंगणामध्ये, ज्याच्या घरामध्ये दया आहे, क्षमा करायची ताकद आहे, शांती नावाची वस्तू आहे. बर काय, त्या घरी भगवान परमात्म्याचं वास्तव्य असते मायबापो. आणि म्हणून आपल्या घरी दया असली पाहिजे, क्षमा करायची ताकद आमच्याकडे असली पाहिजे आणि शांती नावाची वस्तू आमच्याकडे असली पाहिजे. माय, घरी कधी घाई करायचं नाही, रागराग करायचं नाही. आणि मग देवाला आकळता येते मायबापो. बरं काय, पुढे जाऊन म्हणाल्या, त्याला जवळ करणार राजा अवरात्र प्रीतीने. बघा, 24 तास अखंड, खंड नाही महाराज, या गोष्टीला, या दया क्षमा शांतीला जवळ कर रावणा. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. भक्ती वैराग्य ज्ञान आनंद सद्विद्या समाधाने, ही जवळ रक्षावी अनुदिने आत्मप्राप्ती कारणे. सज्जनो मायबापो, रावणाला असणारं अंगदवीर सांगू लागलेलं आहे. रामचंद्र प्रभूनं अंगदाला पाठवलंय महाराज. काय ज्ञान आहे अंगदवीरांचं. तुमच्या आमच्याकडे सुद्धा हे ज्ञान असलं पाहिजे मायबापो. ज्ञाने विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये. सज्जनो मायबापो, अशा प्रकारचं ज्ञान असल्यावर भगवान परमात्मा असणारे संतुष्ट होतात. आणि म्हणून म्हणू लागलेलं आहे, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. सज्जन हो, तुम्ही आम्ही भक्ती केलं पाहिजे, आमच्याकडं वैराग्य नावाची वस्तू असली पाहिजे महाराज. ज्यावेळेस पोतीचा टाइम आपल्या गावातला होऊ लागला, त्यावेळेस सर्व गोष्टीचा त्याग करायचं आणि ग्रंथ श्रवण करण्यासाठी ऐकायचं. याचं महाराज हे वैराग्य आहे. काही काळापुरतं का होईना, पण वैराग्य तुमच्या आमच्याकडे असलं पाहिजे. रावणाला काय सांगालय, रावणा तू भक्ती कर ज्ञानानं आणि त्या ठिकाणी वैराग्य असणारं तुझ्याकडे असू दे. बरं काय, आणि मग आनंद मनानं त्या ठिकाणी सद्गत होऊन, समाधान होऊन
त्या मायबाप जवळ रक्षावे अनुदिनिया, ज्ञान भक्ती वैराग्याला अखंड आपल्या जवळ असू दे, अशा प्रकारचं असणार सांगू लागलेलं आहे. दैव भाग्य विद्या होय अपार, त्याचा गर्व न धरावा अनुमात्रे. अथवा कालांतरी आली दरिद्रे, परिधरे न संडावा. सज्जन माय बापू, हे सर्व कशासाठी सांगाले रावणाला? रावणा तू आत्मप्राप्ती प्राप्तीसाठी हे कार्य कर म्हणाले. माय बापू, आत्मप्राप्ती झाली पाहिजे बरं काय. जर या जीवाला आत्मप्राप्ती होईना गेलं तर जीवाचा उद्धार होईना माय बापू. आणि म्हणून असणार रावणाला म्हणाले, रावणा ऐक, दैव भाग्य विद्या होय अपार, दैवयोगानं ज्ञान उत्पन्न झालं बरं काय. आणि ज्ञान उत्पन्न झालं, अपाट ज्ञान, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, वेदाचं खंडन रावणानं केलेले आहे माय बापू. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानाचं रावणाकडे आहे. आणि म्हणून अंगदानं सांगायला सुरुवात केलं, रावणा तुझ्याकडं दैवायोगानं जर हे ज्ञान प्राप्त झालं तर त्याचा सर्व न धरावा, अणुमात्र गर्व न धरावा. किंचित सुद्धा गर्व करावं का माय बापू? कुठल्याही गोष्टीचा गर्व करणं हे आमच्यासाठी घातक आहे महाराज बरं काय. ज्ञानाचा गर्व करू नये, धनाचा गर्व करू नये, रूपाचा गर्व करू नये, आणि ताकदीचा सुद्धा गर्व करू नये महाराज. हे आम्हाला गर्व अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भावे कासे. सज्जन माय बापू, या वैष्णव भक्तांना माझ्या अहंकाराचा वारा लागू नये म्हणाले बरं काय. म्हणून रावणा तू काय कर, अणुमात्र गर्व धरू नको बरं काय. अथवा कालांतरी आलिया दारिद्र्ये, परिधीर न सांडावा. रावणा तुझ्याकडे गरिबी जरी आली तर तू धीर सोडू नको बरं काय. मायबाप हो, दैवायोगानं आपण भगवंताचं कार्य करायला, आणि भगवंताचं कार्य करते वेळेस आमच्यावर एखादं संकट जरी आलं तरी आपण असणारं धीर सोडायचं नाही बरं काय. आणि धीर सोडून दैवाला दूर करायचं नाही, तिथं सुद्धा भगवंताचं चिंतन करावं. अशा प्रकारचं रावणाला सांगू लागलेलं आहे. या लागी दशमुखावधारे, वा माझी शब्द रत्ने हृदयी धरे, तरी अयोध्या प्रभूशी मैत्रे, सर्व भावे करावे. आणि या लागी दशमुखावधारी, 10 तोंडाच्या रावणा ऐक, माझे शब्द रत्न असणारे तू हृदयामध्ये धर. या शब्दरत्नाला हृदयामध्ये खाना कर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. सज्जन हो मायबापो, हे अंगदवीर बोलू लागलेलं आहे. आणि सांगितलं अविद्यानगरीचा राजा म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू. आणि त्या भगवान रामचंद्र प्रभूला सर्व भावानं त्या ठिकाणी शरण जा. सर्व भावे देवाशी बरं काय, सर्व भाव अर्पण केलं पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून रावणा तू काय कर, तर त्या भगवंताला अष्टभावानं शरण जा बर का. श्रीराम केवळ गुण निधाने, दुजयाचे अपार दोष गुणा, तत्काळ जाय विसरून, अंतकरण शुद्ध सदा. सज्जन माय बापो, भगवान अंगदवीर सांगू लागलेले आहेत, श्रीराम केवळ गुण निदान. भगवान परमात्मा कसे आहेत मामा, तर गुणाचं निदान आहेत माय बापो बरं काय. आणि म्हणून दुजयाचे अवगुण बरं काय, अपार अवगुण दोष असणारे तत्काळ विसरून जातात बरं काय. अशा प्रकारचे भगवान परमात्मा येतात. आणि पुढे जाऊन म्हणाले ता अंतकरण शुद्ध सदा. भगवान परमात्म्याचं अंतकरण कसं आहे मामा, शुद्ध आहे माय बापू. त्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग नाही, निर्मळ इस्फटिक दगडासारखं भगवंताचं अंतकरण आहे.
आणि म्हणून रावणा तू त्या भगवान परमात्म्याला शरण जा, भगवान परमात्मा तुला माफ करतील बर काय. परावे ऐकोनी सद्गुणे वा स्वये वाखानी रघुनंदन एक बाण एक वचने वा मोतीराम. एक पत्नी वृत्ते जो सज्जन माय बापो, भगवान परमात्म्याचा विचार किती मोठा आहे. आणि अंगदवीर असणारा रावणाला सांगू लागलेला आहे, परावे ऐकुनी सद्गुण. भगवान परमात्मा दुसऱ्याचे सद्गुण ऐकल्यावर स्वयं वाक्य आणि रघुनंदन. भगवान परमात्मा मायबापू स्वतःच्या मुखानं त्याची स्तुती करतात, त्याचं वर्णन करतात. तुम्ही आम्ही स्वतःच्या मुखानं दुसऱ्याचं वर्णन करणं मायबापू, आमच्या मनामध्ये असा विकल्प येते, आम्ही जर एखाद्याचं वर्णन केले तर तो मोठा होईल आणि आम्ही लहान व्हाल, असं कल्पंती होणार नाही. जगाचा मालक म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू. आणि रामचंद्र प्रभू दुसऱ्याचं वर्णन करतात. आणि भगवान परमात्मा कसे आहेत महाराज, एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. मायबापू भगवान रामचंद्र प्रभू सीता मातेला जर सोडलं तर जगामध्ये जेवढ्याही माया आहेत ते भगवान रामचंद्र प्रभूच्या मातेसारख्या लेकरासारख्या आहेत मायबापू. आणि भगवान रामचंद्र प्रभू एकदा धनुष्याला बाण लावले तर ते बाण वापस घेत नव्हते बरं काय मायबापू. आणि भगवान परमात्मा एकदा जर बोलले तर पुन्हा मागं होत नव्हते. म्हणून काय म्हणलेले आहे, बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. सज्जनो मायबापू, एकदा जर आम्ही बोलल्या तर पुन्हा असणार मागे याचं नाही. प्राण जाय पर वचन न जाय. सज्जन हो, बोलल्यावर प्राण गेला तरी हरकत नाही, पण वचनाला माग याचं नाही. हे भक्ताचं लक्षण आहे महाराज. आणि तुम्ही आम्ही भक्ती कराल्या आणि म्हणून रामविजय ग्रंथ ऐकाल्या आणि रामविजय ग्रंथ ऐकून ते अनुकरण केलं पाहिजे महाराज, त्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून रामकथा ऐकावं आणि ती आचरणात आणावं. हरे हरे हरे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभो रामचंद्राय नमः. परावे ऐकोने सद्गुणा स्वये वाखाने रघुनंदना. एक बाण एक वचन एक पत्नी व्रते जो. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पुण्य पावन असणारी ही कोकलेगाव नगरी, या पवित्र नगरीमध्ये रामकथा चालू आहे. सज्जनो मायबापू, अंगदवीर असणारा रावणाला असणारा त्या ठिकाणी शिष्टाई करत आहे. परावे ऐकूनी सद्गुण. दुसऱ्याचं गुण ऐकल्यावर रामचंद्र प्रभू स्वयं वाक्याने स्वतः भगवान परमात्मा त्याचं वर्णन करतात महाराज. रावणाला म्हणाले तर रावणा, भगवान परमात्म्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे बरं काय. आणि म्हणून रामचंद्र प्रभू कसे आहेत, एक पत्नी एक वचने आणि एक बाणी आहेत मायबापू बरं काय. पर स्त्रीला माय जाण म्हणणारे आहेत आणि एकदा धनुष्याला बाण लावले तर वापस घेणार बरं काय मायबापू. आणि बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाबुले. अशा प्रकारचे भगवान रामचंद्र प्रभू आहेत. आणि म्हणून रावण तू काय कर तर त्या भगवान परमात्म्याला शरण जा बरं का. त्या रघुपतीशे सखे करवने अर्प्याता जनक नंदिने. मग तू अक्षय लंका भुवने चंद्रार्क वरे नांदे का. अंगदवीर असणारा त्या रावणाला सांगू लागलेला आहे, त्या रघुपतीशी सख्ये करुणी. तू काय कर त्या रामचंद्र प्रभूला सख्यत्व कर बर काय.
अर्पी आता जनक नंदनी. राजा जनकाची मुलगीवर काय तू तिला असणार अर्पण कर. मग तू अक्षयी लंका भुवनी चंद्र अर्कावरी नांदे का. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत रावणा तोपर्यंत असणार तू या लंकेचा राज्य राहशील. अशा प्रकारचं कार्य कर बर काय. तू जयाचा मनवेश भक्ते तो शिव रघुपतीशी ध्याते त्याशी वैर करिता यथार्थे स्वामी द्रोही होशी तू. काय विचार आहेत महाराज त्या अंगदवीराचे. अंगदाने सांगायला सुरुवात केलं. ऐक बा रावणा म्हणले त्या रघुपतीशी सख्य केल्यावर काय होते. तू जयाचा मनविषी भक्त. रावण कोणाचा भक्त आहे मामा. शिव परमात्म्याचा. देवादिदेव महादेव. अरे रावणा तू त्या महादेवाचा तू भक्त आहेस. तू स्वतःला ज्या महादेवाचा भक्त जाणतोस तो शिव रघुपतीशी ध्यात बर काय. तो भगवान महादेव परमात्मा त्या रामाचं चिंतन करते. त्याशी वैर करिता यथार्थ. अरे ज्या देवाची तू प्रार्थना करालास ज्या देवाला तू शरण चलास आणि त्या देवाच्या मालकाचं तू जर वैर केलास तर तू स्वामी द्रोही होशी. आता या शब्दाचा थोडासा विचार ऐका महाराज. माय तुमच्याकडे अगोदर सांगतो. तुमचा मालक म्हणजे तुमचा पतिदेव आणि तुमच्या पतिदेवाचा मालक म्हणजे त्याचे आई वडील. तुम्ही पतिदेवाची सेवा करू लागल्या आणि त्याच्या आई वडिलांची जर सेवा करत नसाल तर तुम्ही स्वामी द्रोही होशाल. बरोबर आहे माय. म्हणून आपल्या मालकाच्या आई वडिलाची सेवा तुम्ही आम्ही करावं. लेकरानं सुद्धा ते कार्य करावं बरं काय. आणि म्हणून मायबापो त्या रावणाला अंगदवीर असणारा अशा प्रकारचा विचार देऊ लागलेला आहे. सनक सनंदन सनत कुमार वा मुख्य वीरांची आणि पुरंदर हे रघुपतीचे आज्ञाधारे तरी तो मित्र करे तो. सज्जन मायबापो सनक सनंदन सनत कुमार मायबापो आणि मुख्य विरंची आणि पुरंदर ब्रह्मदेव आणि इंद्रदेव मायबापो हे रघुपतीशी आज्ञाधार. रावणा अरे हे देव लोक त्या रामचंद्र प्रभूची आज्ञेचं पालन करतात आणि म्हणून तरी तो मित्र करी तू. रावणा अरे तू त्या रामाला मित्र कर आणि तुझ्या जीवाचं हित करून घे रावणा. बघा माय बापू हे अंगदवीर त्या वालीचा मुलगा आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे माय बापू अंगदाचं रत्न आहे आणि म्हणून एवढं ज्ञान असणारं त्या रावणाला होतच आहे. बघा माय बापू आणि म्हणून तुम्ही आम्ही जर या रामाच्या कार्यात राहिल्या तर नक्कीच आमच्या पुढचं लेकरो या भगवान परमात्म्याचं भक्त होईल. आणि म्हणून रावणाला म्हणाले रावणा त्या भगवंताला तू शरण जा. जो वेद उदयांचा दिन करे जो महामायेचा निजवरा तो हा योद्यानात उदारे तरी तो मित्र करे तो. रावणाला सांगू लागलेला आहे जो विद्यांचळीचा दिनकर पूर्वेला निघालेला विद्यांचळ पर्वतापाशी सूर्य महाराज तो महामायेचा निजवर साक्षात सूर्यनारायण मायेचा असणारा निजवर आहे माय बापू. आणि तो अविद्या नाथ उद्धार भगवान परमात्मा कसे आहेत उदार अंतकरणाचे आहेत बरं काय. तरी तो मित्र करी तू. रावणा अरे त्या अविद्यापतीच्या रामाला तू मित्र कर बर का. जो सुनिले चितगनर गर्भे
जो अनंत ब्रह्मांडाचा आरंभ गुण सागर सीता वल्लभ तरी तो मित्र करे तो. अंगदवीर बोलू लागलेला आहे. जो सुनीळ चिद्न गर्भ बरं काय त्या पृथ्वी मातेचं गर्भरत्न म्हणजे ती असणारी सीतामाता आणि त्या सीतामातेचा निजवर असणारा अनंत ब्रह्मांडाचा आरंभ करणारा कोट्यावधी ब्रह्मांड निर्माण करणारा आणि त्या भगवंताला तो मित्र कर बर काय. कमलोद्भव कमलावर कपाल दरजाचे आज्ञाधारे तो हा जगदवंदे रघुवीरे तरी तो मित्रत्वा करावा. सागर असणारा सीतावल्लभ असणारा आणि कमल उद्भव कमलावर कमला मातेचा पती असणारा वैकुंठीची कमला आणि तिचा पतिदेव म्हणजे विष्णू आणि त्याचा अवतार म्हणजे रामचंद्र प्रभू बरं काय. आणि पुढे जाऊन कपालधर म्हणजे जो महादेव परमात्मा आहे त्याची आज्ञात असणारा तो जगतविंदे असणारा रघुवीर आणि त्या रघुवीराला रावणातून मित्रत्व कर बर काय अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. वेदशास्त्र पुराण जाणे नारदादे गाते जयाचे गुणा तो हा 10 शतमुखांगत शयेने तरी तो मित्र करे तो. अंगदवीर सांगू लागलेला आहे. वेद शास्त्र पुराणे जाणव 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नारदादी गाती जयाचे गुण. नारद सुद्धा कोणाचं गुणगान गाते महाराज त्या भगवान परमात्म्याचं. माय बापू तो हा 10 शत मुख सयान बरं काय 10,000 मुखाचा शेष आणि शेषाच्या आसनावर असणारा असा तो भगवान परमात्मा. आणि रावणा तू त्या भगवान परमात्म्याला शरण जा. माय बापू हे रावणाचं एक माध्यम आहे आणि रावणाचा माध्यम इथं साधून तुम्हा आम्हाला सांगू लागलेले आहेत. तुम्ही आम्ही त्या भगवंताला शरण जावं आणि शरण जाऊन जीवाचा उद्धार करावं. शेत कोटी अपराध करून अरे बाबा तो जरी परतून आला शरण तरी दयावरी रघुनंदन सर्वा होणे प्रीती करे. अंगदवीर रावणाला सांगू लागलेला आहे. ऐक रावणा अरे 100 कोटी जरी अपराध करून त्यानं जर अष्टभावानं मग रामाला शरण आला तर सर्वापेक्षाही प्रीती त्याच्यावर भगवान परमात्मा करतात. माय बापू हो तुम्ही गजेंद्राचा विषय घ्या. गजेंद्रानं कधीही देवाचं चिंतन केलं नाही पण शेवटला चिंतन केलंय. लई लांब नका महाराज. 100 कोटी ज्यानं रामायण लिहिलंय ते म्हणजे वाल्मिक ऋषी. वाट पाड्या कोळीकू नामे समरेतो वाल्मिकू. बघा माय बापू एवढा उद्धार अंतकरणाचा भगवान परमात्मा आहे. कोण सांगालय तर अंगदवीर रावणाला सांगू लागलेला आहे. भक्ती भावे अर्पिता तिळे राम माने जैसा कनकाचळे जो भक्ताचा होणे द्वारपाळे अंतर्बाह्य रक्षित पै. सज्जन हो माय बापू भक्ती भावे अर्पिता तीळ देवाला लई लागणं महाराज. भाव बळे आकळे ये रविना कळे करतळ्यावळे जैसा हरे. देवाला लई लागणं हो माय बापू.
तुमचा आमचा भाव पाहिजे बरं काय. आणि म्हणून म्हणाले भक्ती भावे अर्पिता तीळ. तीळ काय लय महाग आहे का मामा. एक तीळ तुम्ही अष्टभावाने जर भगवंताच्या चरणावर समर्पित केल्या तर देव असणारा त्या ठिकाणी तुमच्यावर संतुष्ट होते माय बापू. पण तुमच्या आमच्याकडे देवाबद्दल भक्ती असली पाहिजे, भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे बरं काय. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. तुम्ही आम्ही जर प्रेमाने एक तीळ जरी भगवंताला समर्पित केल्या तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी राम मानी जैसा कनकाचळ. कनकाचळ असणारा त्या ठिकाणी सोन्याचा आहे महाराज. एका तिळामुळं कनकाचळासारखं एवढं महत्व दिलंय त्या तिळाला. जो भक्ताचा होवनी द्वारपाळ. मायबापू 3 पावलं असणारं त्या बळीराजाला मागितलं. लई जागा मागितलंय काय महाराज. त्याच्या गुरुने सांगितलंय देऊ नको. अरे बट्टू वेशात आहे हे लहान नव, पण गुरुचं सुद्धा ऐकलं नाही. आणि देवाला 3 पाय जागा दिलंय. एका पायीनं पृथ्वी, एका पायानं आकाश आणि 3रा पाय कुठं ठेवू म्हणलंय बरं काय. आणि बळीराजानं आपल्या मस्तकावर जागा दिली बरं काय. मस्तक हे वारकरी संताच्या पायी. आणि म्हणून मायबापू पायावर डोक्यावर पाय ठेवलं, पाताळाला नेलं आणि तिथं द्वारपाळ झाला भगवान परमात्मा बरं काय. एवढं सामर्थ्य तुमच्या आमच्या भावात आहे. आणि म्हणून देवाचं कार्य भावानं करावं. तरी त्या द्वे पंचरथ नंदना शरण जाये द्विपंचवदना. जनक जाहे मम कन्या भावोनी अर्पे रघुत्तमा. काय विचार आहे महाराज अंगदाचा. तरी त्या द्विपंच रथ नंदना राजा दशरथाचा मुलगा रामचंद्र प्रभू शरण जाई द्विपंचवदना. 5 दोन्ही 10 तोंडाच्या रावणा तू त्या रामाला शरण जा आणि जनक जा हे मम कन्या. बघा माय बापू अंगदवीर असणारा बोलू लागलेला आहे. राजा जनकाची कन्या असणारी बरं काय. भाऊनी अर्पी रघुत्तमा. जसं भगवंताला भावाने एक तीळ अर्पण करतात तशा प्रकारचं रावणा ही जनक राजाची मुलगी भावनेनं भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित कर. किती मोठा विचार आहे महाराज अंगदाचा. आणि तो अंगदवीर रावणाला शिष्टाई करत आहे. बोला दशकंठा तू परम सज्ञाना टाकेले वेदाचे खंडे करोना. तरे पद्मिने पते कुळ भूषेना सका करे सर्वस्वे. सज्जनो माय बापो 10 कंठ तू परम सज्ञान. रावणा अरे तू सुज्ञेस, वेदाचं खंडन केलेलं आहेस. रावण ऐरागैरी नव्हता महाराज, विद्वान होता. वेदाचं खंडन करायची ताकद त्या रावणाकडे होती बरं काय. आणि म्हणून तू असणार त्या ठिकाणी काय कर. तरी पद्मिनी पती कुळभूषणा त्या लक्ष्मी मातेचा पतिदेव बरं काय. सूर्यकुळाचं भूषण असणारा भगवान रामचंद्र प्रभू. आणि त्या रामचंद्र प्रभूला तू शरण जा अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. आयशे अंगदाचे वचेने जी विवेक भूमीची निधाने. की भक्ती सागरेची रत्ने
दशकंठाशी समर्पिले. काय सुंदर वाचवलंय महाराज बरं काय. मत भाग्य आहे माय आपलं. एवढं सुंदर असणारं गायन हे आमचे मोतीराम बांचाळ करू लागलेले आहेत. आईसी अंगदाचे वचने, एवढे गोड असणारे वचने बरं काय. जी विवेक भूमीचे निदाने. मायबापू हो, अंगदाचे शब्द म्हणजे विवेक भूमीचं निदान आहे. आणि भक्ती सागराची करुणी. मायबापू हो, भक्ती असणारं सागराचं त्या ठिकाणी पद्मिनी पती कुळभूषण असणारा तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याला सककर म्हणाले महाराज. अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. यावरी तो दशकंठ धरे परम दुर्बुद्धी अविचारे. धृते शिंपिजे वैश्वानरे तैसा क्षोभला ते काळे. अशा प्रकारचं विवेक भूमीचं निदान त्या दशकंठाला समर्पित केलं. आणि मग यावरी तो दशकंठ धर, 10 तोंडाचा रावण, परम दुर्बुद्धी अविचार. कसा होता महाराज? दुर्बुद्धीचा होता, अविचार असणारा त्याच्याकडे होता. घ्रते शिंपीजे वैश्वानर. मायबाप हो, ज्या प्रकारचं वैश्वानर नावाची आग्नी लागली आणि त्याच्यावर जर तूप टाकलं तर ते आग्नी भडकते मायबापो. तशा प्रकारचं रावणाला राग आलाय. आणि रागात काय म्हणलंय बोला. साधूचे वर्मा लक्षुण वा छळीत जवी दुर्जन तै सांगना प्रति रावण. बोलता झाला ते काळे. मायबापो, साधूचा वर्म लक्षून ज्याप्रमाणे असणारं दुर्जन लोक असणारं छेड करतात, तशा प्रकारचं अंगद वीराकड मायबापो रावण तिथं असणारं दुर्बुद्धी असणारं बोलू लागलेलं आहे. काय बोलते पुढच्या वेळी? म्हणे मरकट विचार बरं कोणाचा तू पाले खाई राय. वा मज रावणाशी पामराय शिष्टा एक करो आला से. रावण बोलायला सुरुवात केलं. म्हणे रे मरकटा अविचारा. बर काय, अरे वानेरा तू पाले खाणार आहेस बर काय. कोणाचा तू पाले खाईरा मजवरी रावणासी पामरा. अरे तू पामर आहेस बर काय. शिष्टाई करू आलासी. तू मला शिष्टाई करतोस. अरे तू पाला खाणार आहेस. अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. मशका अग्नी पुढे त्राण की शिवा पुढे पंचबाण की मृगेंद्राची गुणे जंबू कशी कवो पातला. अरे मत्स्यका तू अग्नी पुढे तरण आहेस बर काय. आणि शिवा पुढे मदनासारखा आहेस. आणि मर्गेंद्रा पुढे जंबुका सारखा आहेस. लई मोठं बोलू नको. मर्कटा तुझा पिता कोण बरं तो सांगे माझ लागून. यावरी तारा हृदय रत्न बोला बोला. प्रतिवचन देत असे. मरकटा तुझा पिता कोण? हात नाही घेऊन आणलं रावणानं माय बापू बर काय. अंगदाला म्हणाले, अंगदा तुझा पिता कोण आहे आणि तू सांग मज लागून. मला सांग. यावरी तारा हृदय रत्न. तारा मातेच्या हृदयाचं रत्न महाराज. पतिव्रता मातेमधली एक माता म्हणजे ती तारा माता. आणि त्या तारा मातेच्या हृदयाचं रत्न प्रतिवचन देत असे.
काय वचन द्यालय पुढच्या वेळेत बोला महाराज. माझा पिता हे कोण ते तुणे नशी दुर्जना झुणे जेने कक्षेत तुझं दाटुने वारे वा. केले स्नान चतुसमुद्रे. माझा पिता कोण आहे दुर्जना तू ओळखीतोस. ज्यानं तुला काकामध्ये दाटलंय आणि 4 समुद्रामध्ये अंघोळ केलंय. बर काय आठवण कर रावणा. त्या वालीचा मुलगा हो म्हणालय आयऱ्या गैऱ्याचा नव. अजून काय म्हणाले महाराज बोला. माझा पालकावरी देख तुझा बांधिला जैसा मशक तुझ्या दाड्या मिशा सकळी के म्याच उपडिल्या बाळपणे. मग माझ्या पालकावरी देख रावणा. अरे तू माझ्या वडिलांनं 4 समुद्रात आंघोळ करून येऊन माझ्या पाळण्यावर तुला बांधलंय लटकिलंय म्हणले लटकिलंय मी लहान असतावडी. अरे रावणा तुझ्या दाड्या मिश्या मी वडलाव मी उपडलाव लहानपणी. कळालंय की नाही म्हणलंय तुला. आणि तू मत्स्य कायस बर काय म्या त्या वाडीचा मुलगा आहे. ओळख करून द्यालय महाराज. बर काय अजून काय म्हणाले बोला. माझा मूत्र धके करुणा मशका तुझे कंटाळले म्हणा मग तुझा पिता येऊन भिक्षा मागे वाळेशे. माझ्या मूत्र उदक करून मी लहानपणी मूत्र उदक केलो त्यावेळेस तुझं मन कंटाळलं. तुला दुर्गंधी सहन झाली नाही. आणि त्यावेळेस तुझे वडील आले आणि वडील येऊन माझ्या वडिलांना प्रार्थना केली. बघा माय बापू आवाज कमी केल्या काय म्हणलो मामा आवाज कमी करू नका हो. आजच्या दिवस राहू द्या आम्हाला माय बापू हो सज्जन हो. त्या ठिकाणी असणार सांगू लागलेलं आहे माझ्या मूत्र उदकाने तुला कंटाळा आलाय. आजच्या दिवस आवाज राहू द्या मी विनंती करतो माय बापू बरं काय. आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी तुला तुझं मन कंटाळल्यामुळं तुझा रावण वडील असणारे आले आणि येऊन असणारे त्या ठिकाणी मायबापू विनंती केलेली आहे बोला. तुझ्या मुखाशी मशी लावून शिरीपांच पाठ काढून लंकेत दिला तुझा भिरकावून पाय धरोने ते काळे. तुझे मुखारशी मशी लावून तुझ्या मुखाला मस लावलेला आहे. 5 पाठ काढले अर्धी दाढी अर्धी मिशी मुखाला काळं लावणे गाढवावर बसवणे वरात काढणे. आणि मग माझ्या वडिलांनं पाय धरले आणि भिरकावून दिले. लंकेत जाऊन पल्लास रावणा. बघा माय बापू अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. आयसा शक्र सुते महाबळे तू गुंतलासी ज्याचे कक्षे तळे तयाचा मी सुतय काळी शिक्षा तुझ करू आलो. आतापर्यंत रावणाने शिष्टाई केलंय माय. देवाचा भक्त म्हणजे साधारण नसते. ते भक्तही असते आणि ते उदार अंतकरणानं त्या ठिकाणी दंडही लावायचं सामर्थ्य असते माय बापू बर काय. आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी सांगितलं बाबा आता मी त्या शक्रसुताचा म्हणजे वालीचा असणारा मुलगा आहे आणि तू ज्याच्या काकत असणारा दाटलाच बरं काय. आणि म्हणून आता तुला दंड लावण्यासाठी शिक्षा लावण्यासाठी आलेला आहे.
माय बापू अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. आता पुससे कवनाचा दोते अयोध्यापती जो रघुनाथा तुझ्या उरावरील चाप अद्भुते जेने उचलोने मुडेले. तू दुसरा प्रश्न केलास की मी कोणाचा दूत आहे. बरं काय ऐक म्हणले आता पुससी कवनाचा दूत. बरं काय अविद्यापती जो रघुनाथ त्याच्या बरं काय तुझ्या उरावरलं धनुष्य भंग करणारा. बरं काय सीता संवाराच्या ठिकाणी माय बापू अशा प्रकारचं असणारं या ठिकाणी सांगू लागलेले आहे. माऊली थांबा. हरे हरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभो रामचंद्राय नमः. जेने ताटिका मर्दुना विषकोटे पिशिताशना त्या सहित सुबाहू मारोना मारीच उडविला बाणवाते. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी कोकलेगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुती रायाच्या दरबारात पवित्र असणारी ही कथा चालू आहे. सज्जनो मायबापू अतिशय सुंदर असणारी ही रामकथा आहे. बरं काय आणि म्हणून असणारं त्या अंगदवीरानं आपली ओळख करून द्याले रावणाला. बरं काय ऐक रावणा म्हणले अगोदरच्या वयमध्ये काय म्हणलंय की बाबा मी रामाचा दूत आहे ज्यानं स्वयंवराच्या ठिकाणी तुझ्या देहावरला असणारं कोदंड नावाचं धनुष्य भंग केलंय असा तो रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूचा मी दूत आहे. या वयीमध्ये असं सांगायलंय मायबापू अविद्यापती जो रघुनंदन अविद्यानगरीचा राजा म्हणजे रामचंद्र प्रभू आणि तुझा आणि म्हणून असणार जे ताटिका मर्दन. बरं काय ताटिकेचं मर्दन केलं आहे 20 कोटी पिशिताशन. बरं काय यज्ञ असणारं त्या यज्ञाचं पालन करते वेळेस विश्वामित्राच्या 20 कोटी राक्षस लोकांचा संहार केलाय. पुढे जाऊन पिशितासन राक्षस. बरं काय आणि सुबाहूचा वध केलंय. मारीचाला नुसतं वारा लागलाय महाराज बाणाचा. ते कुठं जाऊन पडले मामा तर समुद्राच्या काठावर आणि त्या रामाचा मी दूत आहे अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. तुझी भगिने शूर्पणखा जेने केले निर्नाशिका तो सौमित्राग्रज स्मरारी सारिखा त्याचा दूत मी असे. ऐक म्हणजे रावा तू कोणाचा दूत होय सांग म्हणलास ना. तुझी बहीण शूर्पणखा निर्नाशिक केली. बरं काय ज्यानं तुझ्या बहिणीचं नाक कान छाटलंय ते म्हणजे लक्ष्मणराया आणि त्या लक्ष्मणरायाचा भाऊ म्हणजे रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूचा मी दूत आहे अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. बोला वदोनी आखर दुषेने निष्कंटक केले जनस्थाना त्या राम पंचाननाचे वस्तू चोरोने घेऊन आला शे जंबुका. अंगदवीर बोलू लागलेला आहे. अरे म्हणले रावणा वधूनी खर दूषण तिरशरा. बरं काय या लोकांचा वध केलं आणि निष्कंटक केले जनस्थान. पंचवटीच्या ठिकाणी एकही राक्षस ठेवलं नाही. बरं काय आणि त्या रामाची असणारी सीता चोरा म्हणले तू जार आहेस म्हणले चोर आहेस चोरासारखा आलास आणि भगवान परमात्म्याच्या त्या सीता मातेला घेऊन आलास अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. हो मशाळे तरी गोनिश्वाने फळे पुरोडाशे घेऊना की देवग्रहात मलिने हिंसक जै
ऐसा संचरे त्याची अवकात दाखवलंय महाराज अंगद वीरानं. अरे तू कुत्र्यासारखी तुझी अवस्था आहे म्हणले. स्वयंपाक घरामध्ये गेलास आणि एखाद्या साधूला किंवा भगवान परमात्म्याला नैवेद्य द्यायचं आहे आणि ते नैवेद्य तू चोरून नेलास बरं काय. बघा माय बापो. आणि देव घरामध्ये जाऊन मल्लीन असणारा हिंसक असणारा ज्याप्रमाणे बसते तशा प्रकारचा तू चोर आहेस असं रावणाला बोलू लागलेला आहे. ग्रही नसता मुख्य ठाणे तस्करारी गे कोश सदने तैसी जानकी उचलोने आला से घेवोने पतिता. सज्जनो माय बापो, एखादा मालक जर गावाला गेला घरी नसतावळी चोर ज्या घरामध्ये शिरतात. आता बघा माय बापो, कुलप लावून राहिले की रात्रीला तिथं जाऊन चोर शिरतात. त्या चोरासारखा तू पंचवटीच्या ठिकाणी आलास बरं काय आणि तिथं येऊन असणारं त्या ठिकाणी काय केलास तर त्या घरची चोरी करतोस बरं काय आणि तशा प्रकारचं सीतामातेला चोरून नेलास बरं काय. अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. त्या तुझ्या चोराचा काढित मागे सुवेळेशी आला सीतारंगा तुझी आयुष्याची भरलीशी गे ते तो नेनशी शतमूर्खा. त्या चोराचा माग काढत बर काय सुवेळेशी आला सीतारंग. सीतामातेचा मालक पतिदेव म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू बर काय. आणि ऐक तैसा पती उत्तार दसमुखा असणार त्या ठिकाणी तू इथं आलास आणि भगवान रामचंद्र प्रभू तिच्या सुवळेच्या पायथ्याला आले. आता मात्र तुझं काही खरं नाही अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. पूछी पाया पडता दे काय खबरे द्यायचा दंड शुक तैसा प्रति उत्तर दशमुख अंगदास देतसे. पायावर जर आपण त्या शेपटीवर जर पाय दिल्या तर अर्ध्या क्षणामध्ये सरप चावल्याशिवाय राहिना सोडते काय माय. तशा प्रकारचा अंगदवीर या रावणाला प्रत्युत्तर द्यायला महाराज. अजून काय करते बोला. म्हणे रे मरकट मी दशवदन अरे बाबा वानरा सहित राम लक्ष्मण क्षणे टाकविना गिळोणे कुंभकर्णात सांगोनिया. बारकाईनं चिंतन करा महाराज. रावण बोलालाय मने रे मरकटा मी दशवदन. वानेरा अरे मी 10 तोंडाचा रावण आहे. क्षणामध्ये तुमच्या राम लक्ष्मणा सगळं गिळून टाकायला हवं. कोणाला महाराज. कुंभकर्णाशी सांगून रावण म्हणाले कुंभकर्णाला सांगतो आणि सहज असणारं तुला गिळून टाकायला होतो. बघा माय बापू रावणाला एवढा विश्वास भावावर आहे. रामायण भावाचं प्रेम शिकवते आणि तुम्ही आम्ही आमच्या भावाला काय करायला याच्याकडे नीट लक्ष द्यावं महाराज. माझा भाऊ आहे भावाच्या बळावर बोलाले महाराज. भावाला उठवील आणि राम लक्ष्मणा सगट सर्व 18 पद्म 56 कोटी 72 कोटी घे या सर्वांना गिळून टाकायला वाल अशा प्रकारचं गर्जना केलंय. काय उत्तर दिलंय महाराज बोला. सुरा सहित शस्त्र नयने बंदी घातला कळूने ते मानव राम लक्ष्मण जितची आणोने धरोने. बापो रावण गर्वानं डुडालाय अभिमानानं बोलालाय. अरे अंगदा देव लोक सगट 33 कोटी देव लोक सगट इंद्रदेवाला ब्रह्मदेवाला बंदी शाळेत टाकला. ते मानव गण. अरे त्या माणसाची अवकातही काय आहे. सहज गिळून टाक
टाकील अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. गरुडे सर्प मस्तकीचा मने नीला जरी देईल अनुने तरी तुम्हाच जनक नंदिनी प्राप्त होईल माघारे. सज्जन हो, रावण अभिमानानं गर्वानं बोलू लागलेला आहे. एखादी वेळेस अशा प्रकारचं होईल म्हणले ऐक अंगदा वानरा, अरे म्हणले गरुड असणारा सर्पाच्या डोक्यावरला मणी नेलेला वापस देईल, पण कल्पांती सुद्धा सीतेला वापस देणार नाही. मनात सुद्धा विचार आणू नको अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. गजमस्तक वेदारोने मुक्ते घेऊन गेला पंचानना तो भिवून देईल जरे परतोने तरी जानकी देईन मी. गजमस्तक विदारून म्हणजे हत्तीचं मस्तक विदारून मुक्ते घेऊन गेला पंचानन म्हणजे सिंह, आणि तशा प्रकारचा मी आहे बर काय. आणि त्या सीतेला घेऊन गेलो वापस देणार नाही बर काय. अभिमानानं डोलू लागलेला आहे. अरे इंद्र माळा गुंफणे नित्य मज लागुना छत्रधरे रोहिणी रमणा स्तोत्र किरण दीपिका धरे. रावण म्हणू लागला अरे ऐक म्हणले तू काय मानवाचं लावालास आणि काय वानेराचं लावालास बर काय. अरे देव लोक माझ्या इथं पाणी भरालेत. काय म्हणाले महाराज, इंद्र असणारा माळा घेऊन येत आहे बर काय, आणि नित्य नेमानं फुलं माळ घेऊन येत आहे. रोहिणी रमण असणारं छत्र धरत आहे. बघा माय बापू, हे 33 कोटी देव लोक माझ्या बंदी शाळेत आहेत, आणि तू माणसाचं सांगालास असं अंगदाला बोलू लागलेला आहे. रस नायके वाहे पाने वस्त्रे धृत सदा अग्ने ग्रहीचा केर काढोने लोक प्राणेश टाके तसे. पाणी भरते वस्त्र धुते आणि ग्रहीचे केर काढते, लोक प्राणेश म्हणजे वारा आमच्या घर झाडते. एवढं सामर्थ्य आमच्यात आहे, आणि तू आम्हाला असणार त्या ठिकाणी शिष्टाई करायलास. अरे मी 10 तोंडाचा रावण आहे बर काय. असा अभिमान आला महाराज, अभिमानानं डोलालय, अहंकारानं डोलालय. बघा माय बापू, हे रावण डोलालाय आणि तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे बघायचं आहे. आम्हाला जर अभिमान आला माय बापू सज्जन हो, तर आमचं कसं व्हावं. रावणाला 10 तोंड आहे, तुम्हा आम्हाला एकच तोंड आहे माय बर काय. म्हणून अहंकार नको देवा. आई स्वामी समर्थ दशवक्र ते काय शेन रवन रे मागे एक पाले खाई रे चोरून लंकेत आला होता. ऐसा मी समर्थ दशवक्र 10 तोंडाचा रावण आहे म्हणले, एवढा सामर्थ्यवान आहे. आणि काय त्या मानवाचं सांगालास माझ्या पुढे, काय त्या वानेराचं सांगालास. माग एक वानेर आलं होतं, चोरावणी आलंय. चोरावणी आलं तर काय मामा, आमना सामना केलंय बर काय. पण माय बापू अहंकारामध्ये डुलल्यामुळं अशा प्रकारचा विचार येते बाई काय बर काय. आणि म्हणून माय बापू अहंकाराला जवळ नका. अहंकाराचा वारा न लागू राजसा. माय बापू अहंकाराची बात जवळ घेऊ नका. तेने उपडिता शोकवन आम्ही सभ्यासी आणले धरुणे पुच्छास लाविताग्ने नगर जाळूने पळाला. माय बापू रावण म्हणाला त्यांना
अशोकवनाला जाळलाय. नुसतं जाळला नाही, 60,000 वनरक्षक होते त्याला मारलाय. 80,000 पाठवलंय त्याला मारलाय. 1,00,000 पाठवलंय त्याला मारलाय. 9 जणाला पाठवलंय त्याला मारलाय. आषाढी देवाच्या बाईचं पोट फाडलाय. नुसतं अशोकवन जाळले काय? रावण म्हणालाय आमचा माघारी अशोकवन विध्वंस केलाय बर काय. आम्ही असणार त्याला धरून आणल्या आणि त्याला अग्नी लावल्या त्याच्या शेपटीला, तर त्यानं लंका जळला आणि चोरावणी पळालाय म्हणलंय महाराज. काय उत्तर देते ऐका. तो पुन्हा भेटेल जरी वानर तरी तत्काळाची करी न चुरे. मग म्हणे वाळी पुत्र ऐक मक्षका राक्षसा. युद्धाचा प्रसंग आहे महाराज. अगोदर सांगले, खूप पाया पडून सांगले, हात जोडून सांगले, साम धाम दंड भेद बर काय. आतापर्यंत ऐकलंय महाराज. पुन्हा जर ते वानर भेटलं तर त्याला असणार त्या ठिकाणी चूर्ण करीन. रावण म्हणालाय ज्यानं आमची लंका जाळली त्यानं जर पुन्हा आमच्या लंकेत पाऊल ठेवला तर चूर्ण करतो म्हणलंय महाराज. एवढं ऐकलंय आणि अंगदवीर म्हणालाय ऐक मत्स्यका राक्षसा. अरे राक्षसा, अरे चिरटा, ऐक तुला उत्तर देतो बोला. तुझे असंख्य दळ संवारोने बोला. टाकिले 7 पुत्र मारोने. इंद्रजित विवरे कोंडुने अशोकवने विध्वंसिले. बोला सुरुवात केला. ऐक म्हणले रावणा, अरे तुझे असंख्य दळ संवार केलं मारुती रायानं. तुझ्या 7 लेकराला मारलं, अकिया नावाच्या लेकराला मारलं. अरे हे सोड म्हणले बाकीचे. तुलाही ज्याच्या नावानं उड्या मारतोस की नाही, ज्यानं तुझा लोक असणारा त्या 33 कोटी देवावर विजय 17 वेळेस मिळवलाय. अरे त्या इंद्रजिताला निस नागवा मारुती रायानं केलंय. मारुती रायाच्या भीतीनं विवरात जाऊन तुझं पोरग दडालय आणि मोठ्याल्या गोष्टी करायला असं म्हणले. बघा माय बापू, प्रत्युत्तर असणार देऊ लागलेला आहे. बोला. ते तुझे बळ रावणा कोठे गेले होते खळा मलिना. तुझा शिक्षा करा वया दुर्जना. पुन्हा मारोते आला हे. त्यावेळेस मारुती रायानं लंका जळली त्यावेळेस तुझं बळ कुठं गेलं? अरे ज्यावेळेस तुझ्या पोटचे 7 लेकरं मारलंय त्यावेळेस तुझं बळ कुठं गेलंय? रावणा, तुझ्या पाठीत लात मारलं होतं मारुती राया, तवा कुठं गेलतं असं म्हणलंय, हे की नाही? पुढे जाऊन म्हणले रावणा, हातानं चाप दिशा हात गालावर मारले, तवा कुठं गेलता असं म्हणले. अभिमानानं गरजू नको रावणा. अरे तुझा वध करण्यासाठी या सुवळाचळ पर्वतापाशी माझा रघुनंदन आलेला आहे. अशा प्रकारचं उत्तर दिलंय. बोला. त्रिभुवनपती सीता वल्लभ जो त्रैलोक्य नगरारंभ स्तंभ त्यास मनुष्य मनसे तो रासभे दशमुखाचा यथार्थ तो. अंगदवीर बोलू लागलेला आहे. त्रिभुवनपती असणारा, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मालक असणारा, सीता वल्लभ असणारा माय बापू, आणि जो त्रिलोक्य नगर स्तंभ असणारा, स्वर्ग मृत्यू पाताळाचा स्तंभ असणारा, आणि त्यासी मानव मनसी मूर्खयस म्हणले. मूर्ख जगाच्या मालकाला मानव म्हणत आहे, अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. इतर होळानी भागीरथीवर कडक जाणी ऐरावती उच्च श्रवाय जो सूर्यरथी इतर आश्वासमान अनो हे खद्यतो आणि चंड किरण किंवा कागा आणि सुपना तैसे वानराने वायुनंदना नवदी समान राक्षसा
परीस आणि इतर पाषाण बरकर पशु आणि शिववाहन भगने आणि रोहिणी रमण नवे समान राक्षसा इतर पर्वत आणि कनकाचळ इतर किरंडे आणि फणी पहाडा तैसे मनुष्या समान तमाला निळा अपवित्रा तू केवे मनसे इतर पर्वत वेगळे आणि कणकांचळ पर्वत वेगळा बरं काय तशा प्रकारचं मनुष्य आणि राम मानव हे एक नाहीत बरं काय जगाचा मालक असणारा तो भगवान परमात्मा आहे अशा प्रकारचा अंगदवीर असणारा बोलू लागलेला आहे तो जसे मुखा बसत होसे शिववरे मातला से सीता देवी निश्चये से आदे माया भवाने तू कसा आहे बसत आहे सरवणा बसत कयाला शब्द म्हणले बकऱ्याला म्हणले महाराज बकऱ्याला बर काय आणि तो बकऱ्यासारखा आहेस शिवेवरे माझलासी तुला महादेवाचा कृपा आशीर्वाद झाला आणि तू उन्मत्त झालास तू माझलास बर काय सीता देवी निश्चयेशी अरे ती सीता देवी आहे बर काय आणि आदिमाया आहे ती भवानी आहे आणि म्हणून तुझा नाश होईल बर का रण मंडळ हे कोमकुंड राक्षाचा आहुती पडतील उदंड शेवटी पूर्ण आहुती प्रचंड तुझे पडेल दशमुखा रावणा ऐक त्या होमकुंडामध्ये आहुती पडतील उदंड उदंड राक्षस मरतील बर काय शेवटी पूर्ण आहुती प्रचंड तुझी पडेल दशमुखा बर काय या रणयुद्धाच्या ठिकाणी होममंडळाच्या ठिकाणी शेवटला तुझा अंत होईल अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे तू वाकेल वेद्या ध्ययना जैसा रास भाव रे वाईला चंदना की षड्रासा माझी नेऊने दरबी जेवे फिरवी जे जशा मला सांगा मामा गाढवाला चंदन लावल्यानं ते गाढव असणारा उकंड्यात गेल्याशिवाय राहिना महाराज बर काय उकंड्यात जाऊन लोळल्याशिवाय राहिना माय बापू जसं क्षणाला असणार त्या ठिकाणी सुंदर असणारी मुलगी दिले तर काही कामाचा आहे का नाही तशा प्रकारचा तू मूर्ख आहे श्रावणा असा अंगदवीर बोलू लागलेला आहे तो दशमुखांचे वनचरे तुझे वदावया पारदे रघुवीरा सुवेंचा चळे समरधीरा येऊ नेऊ टाकला रावणा म्हणले तू वंचर असणारा 10 तोंडाचा आहेस बर काय वन आहेस एका प्रचार किंवा हरण आहेस आणि तुला वदण्यासाठी रघुवीर हा पारधी होऊन आलेला आहे आणि नक्कीच तुला आता तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही 16 समरधीर माय बापू त्या 16 पर्वताजवळ तुझा असणारा अंत होईल बर काय अंगद शब्द परमा कठीण वा वा हृदयी खोंचती जैसे बाण परम क्रोधे रावणे वाळे नंदना प्रते बोले शब्द कसे आहेत माय तर परम कठीण तीक्ष्ण आहेत महाराज कठीण म्हणजे तीक्ष्ण माय बापू आणि हृदय खोचती जैसे बाण हृदयामध्ये बाण लागल्यावर किती दुःख होते माय बापू तेवढे दुःख रावणाला झालेलं आहे महाराज परम क्रोधे रावण वाडी नंदना प्रती बोले बर काय अंगदाला बोलाले काय म्हणते बोला म्हणे रे मरकट वनचरा तू बुबार झालाशी पामराय तुझा पिता मारून ताराय सुग्रीवासे दिदले म्हणे रे मरकटा वनचरा माकडा आहेस म्हणजे वानेर आहेस अरे वंचर आहेस
तू भूभार झालासी पामरा, या पृथ्वी तलावर तुझा भार झाला आणि तुझा पिता मारुनी तारा. तुला कळते काय म्हणले? अरे रामानं तुझ्या वडिलाला मारलंय आणि तारा म्हणजे तुझी आई, आणि ती आईला तुझ्या सुग्रीवाला दिलंय. एवढं तरी कळते काय अंगदा? रावण बोलू लागलेला आहे, पित्र सुराना घ्यावे तुझ्याने, तरी प्राण देई समुद्र जीवने, अथवा माझे पाठीशी येवने. अरे बाबा, निगे बेगे मशकारे. सोड न घेता अरे तू त्याच्याकडे तू त्याला साथ द्यायलास. अरे तुझ्या जर ताकद असेल तर तू तुझ्या वडिलाचा सूड घे, आणि तुला जर सूड घेणं होत नसल तर तू काय कर, समुद्रामध्ये उडी मारून मरून जा. आणि तुला जर मरावं असं वाटत नसल तर माझ्या पाठीमागे ये म्हणले. रावण म्हणालाय तुझ्या बापाचा सूड मी घेतो. काय म्हणलंय महाराज अंगद बोला. वदणे सुग्रीवा रघुनंदन, तुझा किष्किंधेचा राजा देईन, तुझी माता व्यभिचारीन, सुग्रीवासी तिने वारीले. वधूनी सुग्रीव रघुनंदन. अंगदा तुझ्या राजाला त्या सुग्रीवालाही मारल, रामालाही मारल, आणि तुझं किष्किंधाचे राज्य देईन. तुला किष्किंधा नगरीचं राज्य देईन. तुझी माता काय झालेली आहे? व्याभिचारणी झालेली आहे, आणि सुग्रीवाला तिनं वरली बर काय. पण मायबाप हो, देवाचे या सत्य, देवाच्या सत्यावर आहे महाराज, देवाच्या सामर्थ्यावर आहे. आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. भगवान परमात्म्यानं तारेला सांगितलंय, तारे तू राजा सुग्रीवासोबत विवाह कर, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुझं पतिव्रतामध्ये नाव राहील. राजा बोले दलहाले. माय बापो, देवाची आज्ञा होती म्हणून तारामाता असणारी राजा सुग्रीवाला माळ घातलेली आहे. आणि म्हणून तिला वाईट म्हणता येते का? अजिबात म्हणता येईना. पण 10 तोंडाचा रावण वाटल ते बोलत आहे. महाराज बोला. सुग्रीवाने रघुवीर तुझे मुखे शत्रु साचारे, अंगद मने शक्र कुमारे, राम बाणे मुक्त झाला. त्या ठिकाणी सुग्रीव आणि रघुवीर असणारा तुझा अंगदा वैरी आहे. अंगद विद्वान होता महाराज. अंगदानं एका शब्दामध्ये बंद केलं. रावणाचं तोंड बांधलंय. रावणा, अरे तू दुष्ट आहेस, तुला कळणार नाही. माझा बाबा, माझे वडील, माझे पिता भलेही रामाच्या हातून मेले, पण माझ्या बापाचा उद्धार झालेला आहे. अरे जगाचा मालक म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू, आणि त्या भगवंताच्या हातून मरण येणं हे माझ्या बापाचं परम भाग्य आहे. आणि म्हणून माझ्या वडिलाचा उद्धार झालेला आहे. राघव प्रसाद करुणे वाली अक्षय सायुज सदने, दशमुखा तुझा क्षणे, शिक्षा करीने पाहे पा. माय बापो, राघव प्रसादे करुणी, बर काय, भगवंताच्या कृपा आशीर्वादानं प्रसादानं, वाली अक्षय सायुज्य सदनी. 4 मुक्ती आहेत महाराज, आणि 4 मुक्तीतली 4थी मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. आणि सायुज्य मुक्ती ज्याला प्राप्त झाली त्यांना असणारा त्या ठिकाणी मायबापो अक्षय पदाला जाते. दशमुखा तुझं एक क्षणी शिक्षा करीन पाहे. ऐक, तुला मात्र शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. अंगद असणारा बोलू लागलेला आहे. माझे पाणी प्रार करून
मुखे तुझे टाकीन फोडून तुझा पुरुषार्थ त्रिभुवने सर्व जाणतो अपवित्रा. बोलू लागलेला आहे माझी या प्राणी प्रहारे करू नये. माझी या म्हणजे मजा, पाणी म्हणजे हात, प्रहार म्हणजे मारणे. बर काय अशा प्रकारचं माय बापो. बर काय आणि दसमुखे तुझे चूर्ण दाही तोंडा असणार त्या ठिकाणी फोडून टाकी. तुझा पुरुषार्थ मला माहित आहे, त्रिभुवनात माहित आहे आणि मी तू कसा आहेस अपवित्र आहेस अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. सहस्त्र अर्जुनाच्या बंदी जाऊन पडला होतास तू कित्येक दिन तो आधी येते वधन दाखवी तो मजला जसे. तिथं जाऊन बंदी शाळेत पडलेला होतास. बर काय तिथं तुझ्या वडिलांना एवढी विनंती केल्यामुळे सुटका मिळाली. लई मोठं बोलू नको. बर काय तुझा सर्व खून तुझी मला माहित आहे. अंगदवीर बोलू लागलेला आहे. मग बळीचे गुवा जावणी देखा बंदी पडेला असे तू मशका ते तुझ दासे झेले ते कीटका कक्षेचे दाडे ते धडे धडे. घरी जाऊन तिथं बंदी शाळेमध्ये पडलास रावणा. अरे मशका तुझा दासी असणाऱ्या बर का तिथल्या बळीराजाच्या दासी तुझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी येड्यात काढल्यात. बर काय तुला असणारं त्या ठिकाणी बंदी शाळेत टाकलात. एवढा असणारं तुझं काय सामर्थ्य म्हणले. लई मोठं बोलू नको रावणा बोला. ऐसा पुरुषार्थे तो देखे न लाजचे दाविता मुका तुझ छेदावया दहा हे मस्तक रघुवीर सिद्ध झाला से. तुझा आहे बर काय न लाजशी दाखवी मुख. बर काय तुला लाज वाटणं आली मुख दाखवायलास. बर काय काय शब्द बोलालय महाराज. आणि तुझे छेदावया दाई मस्तक रघुवीर सिद्ध झाला से. भगवान रामचंद्र प्रभू सिद्ध झालेले आहेत. बोला. आई कोणी दश कंदरात विज पंक्तीने चावी आधार सवेग वडीले शस्त्र विद्युत प्राय ते काळे. महाराज द्विज पंक्तीने चोवी आधार मायबापो असा असणारा विद्युत प्राय. बर काय रावणाची असणारी अशी अवस्था होऊ लागलेली आहे. सेवक मने दशकंठ धरा रे वेगी मरकटे तो चौघे राक्षस बळकटे धावो निया धरते झाले. त्या ठिकाणी रावणाला अतिशय भयंकर राग आला आणि रावण म्हणू लागला धरा रे वेगी मरकट. वानेराला धरा म्हणाले माय बापू. अरे या माकडाला धरा. बर काय क्षण न लागता 4 राक्षस आले महाराज आणि त्या ठिकाणी अंगदाला धरू लागलेले आहे. अंगदा दंडी द्रडा धरीला वाई पुत्र देखो ते वेळा अद्भुत पराक्रम प्रगट केलाय क्षण मात्रे न लागता. अंगद दंडी धरीला. बर काय वाळी पुत्र अद्भुत पराक्रम केला. माय बापू क्षण न लागता अंगदाचा मुलगा त्या वालीचा मुलगा अंगद काय केलंय महाराज बोला. कृतांत किंकाळी समान हाके सरसी गाजवी गगने रावणाचे हृदय पुरले पुच्चे घाये दिधला. तंतवत असणारी हाक फोडली अंगदानं आणि आपल्या शेपटानं त्या ठिकाणी निप्पर असणारा रट्टा त्या 10 तोंडाच्या रावणाच्या छातीवर मारलं महाराज. मारल्यावर काय झालं. रावण मस्तकीचा मुकुट त्याचा पदांगुष्ट उडविला तत्काळ उडा उडाला सबळ मंडप मस्तके बैसला. रावणाच्या मस्तक
मस्तकावरले मुलगुट असणारं ते खाली पाडलं. पद अंगुष्टे उडविला तत्काळ. अंगदानं उड्डाण केली आणि पायाच्या अंगठानं 10 मस्तकाचं मुकुट उपाडलं. बरं काय, आणि मंडपावर जाऊन बसले. 14 गाव लांब रुंद असणारं मंडप होतं माय बापू रावणाचं. त्या मंडपावर जाऊन बसून काय केलंय महाराज बोला. 14 गाव जो विस्तीर्ण प्रवेश उना चंद किरण तो घेऊन वाळी नंदने गेला क्षणने लागता. सज्जन हो माय बापो 14 गाव लांबी रुंदीचा विस्तीर्ण मंडप होता महाराज. बरं काय, प्रवेश उष्णा चंड किरण. मंडप कसा होता, सूर्याच्या किरणासारखा होता माय बापो. आणि ते वालीनंदन असणारा अर्धक्षण न लागता मंडप उपरलं महाराज. काय ताकद असेल माय बापू. आम्हाला 26 किलोचा तांदळाचा कट्टा उचलला. बरं काय, 14 गाव लांबी रुंदीचं असणारं मंडप उचलले. काय त्याच्या माईमध्ये ताकद आहे. आणि म्हणून त्याच्या माईचं नाव तारा आहे, तारा. बरं काय, 5 पतिव्रतामध्ये तिचं नाव आहे महाराज. आमच्या माईचं नाव कुठं आहे देवाला ठाऊ. भुजे जडले चौक्या जणे त्यांचे अंतराळे गेले प्राणा. लोंबती प्रेते होणे वाळे नंदन जात से. 4 राक्षस लोक आले. 4 दोन्ही भुजाला धरले. इकून 2 धरले, तिकून 2 धरले. अंगदानं भर उडी गेली. वर गेल्या गेल्या माय बापू ते 4 राक्षस माझ्यासारखे भित्रे होते. आकाशात गेल्या गेल्या प्राण गेला 4 जणाचा माय बापू. आणि अंगद त्या 4 जणालाच घेतलंय आणि मंडपालाही घेतलंय आणि निघालं महाराज पुढी. आला देखो वाळी सुत आश्चर्य करे जनक जमाते. अंगद उतरला कस्माते कपिनाथ हरिशेले. बापू आला देखोनी वाली सुद्धा. वालीचा मुलगा म्हणजे अंगद आला महाराज. आश्चर्य करी जनक जामात. जनक राजाचा जावाई म्हणजे रामचंद्र प्रभू आश्चर्यचकित झाले महाराज. बरं काय, अंगद उतरला अकस्मात. अंगदानं खाली उतरलंय. कपिनाथ हर्षले. सर्व वानर लोकांना आनंद झाला. काय झालं महाराज बोला. दंडेचे प्रेते सोडवणे मंडपात ठेवेला धरणे. त्रिभुवनपतीचे चरणे मस्तकांगदे ठेवेला. चिंतन करा महाराज. एवढं मोठं कार्य असणारं अंगदानं केलंय, पण अभिमान आहे का नाही महाराज. अंगदानं पहिलं काय केलंय, आपल्या दंडाला जे 4 राक्षस लोक लटकलेले होते त्याला अगोदर बाजूला केलंय. बरं काय, आणि मंडप 14 गाव लांबी रुंदीचा खाली ठेवलंय. बरं काय, आणि 14 गाव लांबी रुंदीचा मंडप खाली ठेवून त्या ठिकाणी मायबापो त्रिभुवनपतीचा नायक असणारा तो म्हणजे रामचंद्र प्रभू. आणि रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे. बरं काय, सज्जन हो मायबापू हो, पाया पडावं. कुठलंही मोठं कार्य जरी करून आल्या तर तुम्ही आम्ही घरला आल्यावर आमच्या आई वडिलाच्या पाया पडावं. बाय, तुम्ही दिवसभर जरी शेताकडे काम करून आले, आपण खेड्याचे आहोत, तरी संध्याकाळी आल्यावर आपल्या नवऱ्याच्या पाया पडावं. बरं काय, तरच आपल्याला त्या ठिकाणी जीवाचं हित होते महाराज, नाहीतर होईना. बरं काय, आणि म्हणून अंगदानं एवढं मोठं कार्य केलंय आणि भगवान रामचंद्र प्रभूच्या पायाला लागलेला आहे. प्रेतीने येवने मिलिंद शेवे पद्म कोशीचा सुगंधा तैसाच वीर अंगदे रघुवीर पदाब्जे मिनला. मिलिंद मिलिंद ज्याप्रमाणे प्रेमानं पदकोश म्हणजे कमळाच्या फुलाचा सुगंध प्राशन करते. कमळाच्या फुलाला काही त्रास देते का महाराज? अजिबात नाही. आणि तशा प्रकारचं मायबापू अतिशय आनंदानं त्या
कमळातल्या फुलाच्या मकरंदाचा मकरंद जशा प्रकारचं घेते तशा प्रकारचं रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक झालेले आहे. मागतो जगदानंद कंदा आलिंगे हृदये प्रेमे अंगदा सकळ कपेचे आनंदे वाळे पुत्रासे भेटता. मग तो जग आनंद कंद जगाचा कंद असणारा जगाचा मूळ असणारा आलिंगी हृदयी प्रेमे अंगद माय बापू भगवान रामचंद्र प्रभूनं प्रेमानं अंगदाला आलिंगन दिलेले आहे. काय आनंद झाला भगवंताला बर काय. सकळ ऋषीसी आनंद माय बापू सर्व कपीशी आनंद वाली पुत्राशी भेटता. वालीचा मुलगा म्हणजे अंगद. सर्व वानर लोकांना अतिशय आनंद झालेला आहे आणि वानर लोक भेटू लागलेले आहे. रावणाचा मुकुट ते वेळा अंगदे रामा पुढे ठेवेला तो बिभीषणाचे मस्तके घातला दसऱ्यात आत्मजे ते वेळे. सज्जनो माय बापू अंगद असणारा रामा पुढे असणार त्या रावणाचा मुकुट ठेवलेला आहे. मुकुट आणलेलं होतं माय बापू बर काय. आणि तो बिभीषणाचे मस्तकी घातीला आणलेला मुकुट कोणाच्या मस्तकावर घातलं. लंकेचा नूतन राजा म्हणजे बिभीषण आहे आणि त्या बिभीषणाच्या मस्तकावर घातलं महाराज. आणि त्यावेळेस दशरथ आत्मजे ते वेळा म्हणजे रामचंद्र प्रभूनं स्वतःच्या हातानं बिभीषणाच्या डोक्यावर ते मुकुट असणारा ठेवलेले आहे. अंगदासे मने रघुनंदेना मंडप येते आणला उचलो ना पुढे कोठे बैसल बिभीषणा सिंहासना घालून या. चंद्र प्रभू अंगदाला म्हणाले अंगदा अरे 14 गाव लांबी रुंदीचा मंडप इथं घेऊन आलास पण उद्या असणार त्या ठिकाणी रावणाला मारल्यावर बिभीषणाला गादी पदावर बसवल्यावर बिभीषण कुठं बसल प्रश्न आहे ना महाराज. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी माय बापू हो त्या अंगदानं रामचंद्र प्रभूचं म्हणणं ऐकल्यावर काय केलंय बोला. आई शेवाळी सुते ऐकोने मंडप उचलिला ते क्षणे शेष मस्तकी धरे अवने तैसा घेऊन जात असे. निघालेले शब्द ऐकले माय बापू उचललं मंडप बर काय. माय बापू जशा प्रकारचं 1000 मुखाचा शेष या पृथ्वीला आपल्या डोक्यावर धरलेला आहे आणि त्याप्रमाणे मंडप उचललं आणि त्याच अवस्थेमध्ये जसल्या तसं जिथच्या तिथं नेऊन ठेवालंय महाराज. जेतीचा ते मंडप ठेविला सुवेळेशे परतोन आला राक्षस समुदाये ते वेळा आश्चर्य परम मान्यता. जेतीला तेथे मंडप ठेविला जिथून आणलंय तिथं ठेवून टाकलंय महाराज. आणि राक्षस लोक आश्चर्यचकित झाले बघू लागले तटस्थ होऊन अंगदाकड पण कोणीतरी समोर आलंय काय महाराज. ताकद झाली नाही महाराज ताकद बर काय. एवढं सामर्थ्य आणि एवढं मोठं कार्य त्या अंगदानं केलेलं आहे बोला. एवढा पुरुषार्थ करून राक्षसदासे गांजोना मंडप गेला घेऊन सवेच आणून ठेवेला. पुरुषार्थ केला राक्षस लोक म्हणाले मंडप घेऊन गेलोय
आणि लगेच्या लगे आणून ठेवलंय. बघा माय बापू, राक्षस लोक असणारे विचार कराले काय होते बोला महाराज. आसो राघवा पुढे वारी नंदन सांग लंकेचे वर्तमाने नाना परिबोधिला रावणे परितोने रे दुष्टात्मा. म्हणले आता अंगदवीर असणारा रावणापुढे सांगू. रामचंद्र प्रभूला विनंती करून बोलू लागले. म्हणले भगवंता, रावणाला नाना प्रकारचा बोध केलो पण रावणाची कॅपॅसिटी ऐकायची नाही बर काय. गाढवाला चंदनानं दिसलं तरी गाढव उखंड्यावर गेल्याशिवाय राहीना तशा प्रकारची अवस्था आहे. गिरी मस्तकी वर्षाचा धरा परित्यते नारायण मात्र नीर तैसा बोधिला दशक कंदर स्थिर नो ये बोधते थे. किती जरी पाणी पडलं तर ते पाणी तिथं थांबते का मामा? थांबत नाही, ते खाली येते. तशा प्रकारचं रावणाची अवस्था आहे बोला. नित्य दुग्धे नाडी लावायचा परितुल कदा वय राजहंस ह्या दया माझी कोळसा भोवस घालिता उजळ नव्हेचे शिकता शिजविले बहुकाळ परिते कदा नव्हे मवाळ की परिसे नेवणे तत्काळ खापराशी व्यर्थ लाविला जनमांडा पुढे दीप जाना की बदिरा पुढे वाजविला रुद्रविना सारा सार समजेना शतमूर्खाशे जैसा का की सरकरे माझी नेऊन कडू दुधिया ठेविला बहुदिना परित्यांचे अंतर पूर्ण गोड नव्हे अनुमात्रा षोडशोपचारे पूजिले प्रेत परिते गेले जैसे व्यर्थ तैसा बोधिले लंकानात परितोर नाय गे सर्वता ज्यावरी शशी चंडकिरण तोवरी केला राजा विभीषण एक वचनी तू चित्तारमना तुझे वचन व्यर्थ नव्हे. सज्जन महाबापू, जोपर्यंत असणार चंद्र सूर्य तारे जरी असले तरी तोपर्यंत असणार तो ऐकत नाही बरं काय. एक वचनी तू सीता रमण. तू कसं आहेस भगवान परमात्मा? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहेस बरं काय. त्या रावणाला किती जरी सांगलं तर रावणाच्या लक्षात बसला. म्हणून काय करावं लागेल देवा? तर त्याच्यासोबत युद्ध करावं लागल. युद्ध केली वाचून कदा नेती जनक नंदनी राघवेंद्र ऐशी ऐकून चंड चंड दोरदंड पिटिले जैसा रजनी अंती वासरमणी अकस्मात पूर्वेशे देखिजे जने तैशी कोंदंडाची गवसोने नरवीरोत्तमे काढिले. म्हणणं ऐकले ते धनुष्याची गवसणी काढलंय बरं काय. आणि गवसणी काढून धनुष्याला बाण लावालय. अजून काय करते महाराज बोला. किती मेघातून वेगळे प्रळयच्या पळा निवडिली तैसी गवसणी काढता प्रभा पडले कोदंडाची अकस्माता. वीज चमकते तशा प्रकारातून त्या गवसणीतून असणारं धनुष्य बाण काढलं महाराज आणि लक्क असणारा प्रकाश पडलाय. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. क्षण लगता चढविला गुण उभा ठाकला सिद्धारमणे ओढी ओढिता करणे थरारिली सप्तदीपे. लागता असणारा सीतारमण भगवान रामचंद्र प्रभू सीतामातेच्या मनाला रमवणारे ओढी ओढिता अकर्ण. अकर्ण म्हणजे कानापर्यंत बोललंय. तडाड असा आवाज आला महाराज. ब्रह्मांड तडकलं. अशा प्रकारची अवस्था झाली.